नंतर नंतर मला इतकी भीती वाटायची की मी तुम्हाला विचारायला पण भ्यायला लागले. मीठ इतकं का झालं, तिखट इतकं का झालं, पोळ्या अशा का झाल्या, ह्या भांड्यात हे का गेलं, तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का तुला? मी लहान होते हो, फक्त 1 वर्ष तुम्ही मला प्रेमाने शिकवलं असतं तर. अजून एक बोलू, तुम्ही सगळ्यांनी मला एकटीला पाडलं आणि मला शिकवलं की एकटीनं सगळं कसं करायचं. कसं आहे ना आई, मी एक मुलगी म्हणून आले होते, पण तुम्ही 1 वर्षातच ना मला बाई बनवून टाकलं. तो अल्लडपणा, बालपण सगळंच हरवून गेलो. सगळ्या टीचरची एक फेवरेट स्टुडंट असेल, तशा तुमच्या ना मोठ्या ताई आहेत. त्या पण भरपूर वेळा चुकतात, पण तुम्ही त्यांना कधी रागवत नाही. त्यांच्या सगळ्या चुका पोटात घेतात आणि चुकल्या तरी त्यांना प्रेमाने समजवतात. म्हणून तर तुम्हीच त्यांच्या फेवरेट टीचर आहात. तुम्ही मलाही प्रेमाने समजवलं असतं तर आज तुम्ही माझ्या फेवरेट टीचर असतात. सॉरी आई जास्त बोलले असेल तर, पण मी नेहमी प्रयत्न करत राहीन की तुमचा आवडता स्टुडंट बनण्याचा. बघा तुम्हाला पण जमतंय का माझा आवडता टीचर बनायला.